हाय. परत तुमची नॉन प्रोफेशनल कंटेंट क्रिएटर. पण तुमचं एआयवर आणि माझ्यावर दोघांवर प्रचंड प्रेम आहे असंच मी म्हणेन. कारण की खूप लोकांनी मन लावून सगळ्या स्टोरीज पाहिल्या. एवढा लांब तो व्हिडिओ होता. मला खरंच वाटलं नव्हतं की सगळेजणं बघतील. पण खूप लोकांनी व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यावर प्रश्न विचारले. ते कसे प्रॉम्प्ट्स लिहितात, त्यांना काय प्रश्न होते त्याबद्दल मेसेजेस केले. तर मला खूपच छान वाटलं. तर थँक यू. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलं त्याबद्दल. आणि मला तुमचे प्रॉम्प्ट सांगितले आणि जे काही प्रश्न होते ते. तर आता त्याच व्हिडिओवरून आणि त्या प्रश्नांवरूनच हा काय म्हणतो ना, दुसरा एक फॉलोअप व्हिडिओ असं आपण म्हणू शकतो तयार होतो आहे. की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा एक भाग झाला. आणि तसा तेवढा लांब प्रॉम्प्ट लिहायला एक तर प्रत्येक वेळेस गरज नसते आणि दुसरी वेळ अशी पण आहे की त्या गोष्टी सरावाने होतात. म्हणून थोडा सराव करूनच आपण आपले स्किल्स जे आहेत ते होन करू शकतो. तर पण प्रश्न असा होता की आता सुरुवात कुठून करायची? तर कॉन्टेंट आहे म्हणजे यूट्यूबवर आहे, गुगलवर आहे, पण खूप सारे ॲड्स आहेत, खूप सारं क्लिकबेट कॉन्टेंट आहे. तर सुरुवात कुठून करायची याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे आणि हे थोडंसं सेल्फ प्रमोशन आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण प्रॉम्प्ट मी लिहिला होता. तुम्ही व्हिडिओ पण माझा पाहिला आणि हे मॉड्यूल्स पण मीच लिहिलेत. म्हणून जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला तर हा कॉन्टेंटही आवडेल. तर ही आमची वेबसाईट आहे. तर तुम्ही जर फक्त गुगलवर गेलात किंवा जे काही तुमचं ब्राउझर असेल तिथे तुम्हाला AI लीला सर्च करायचं आहे. AILeela.com असं तुम्ही सर्च केलं की सगळ्यात पहिले तर तुम्हाला म्हणजे फोनवरून पण बघता येईल आणि लॅपटॉपवरून पण. आणि तुम्हाला सोशल फीड दिसेल. तर सोशल फीडमध्ये काय आहे, तर दुसऱ्यांनी तयार केलेल्या ज्या गोष्टी आहेत. आता ह्या एका स्टुडंटने तयार केलेला हा फोटो आहे. हा AI जनरेटेड इमेज आहे. किती रिअलिस्टिक आहे बघा. आणि मग त्यांनी जेमिनी वापरून तयार केलं आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीने हे आता थोडंसं मशरूमचं हे तयार केलं आहे कोपायलट वापरून. तर अशी फीड आहे. तर इथे कोणते कोणते टूल्स वापरून कशा गोष्टी लोकांनी तयार केल्या आहेत ते आपल्याला बघता येतं. आता ही मी तयार केलेलं हे आहे की ही माझाची ॲड होती जी तुम्ही पाहिली असेल कधी. आणि मग त्या फोटोवरून मी एक नॉन एक्झिस्टिंग तयार केलं. मी त्याला म्हटलं की आता मला आमपणा तयार करायचं आहे. तर आता ही इंटरमिडिएट इमेज बघा, ती छान नाही एवढी. म्हणजे ते आमपणा कसं तरी दिसतं आहे, पान वेगळं आलं आहे आणि माझा तसंच राहिलं आहे वगैरे. आणि मग इव्हेंच्युअली मी इथपर्यंत पोचले त्याला वेगवेगळे प्रॉम्प्ट्स देऊन आणि हे करून की आता ते प्रोफेशनल कॅनमध्ये आहे. त्याचा फोटो आणि ह्याच्यातून आणि मग त्याचा रंग पण बदलला. तर हे टूल आहे आणि तुम्ही इथे आलात वेबसाईटवर की आपण मेन्यूवर क्लिक करणार आहे आणि मग तुम्ही लर्नवर क्लिक करणार. आणि तुम्ही लर्नवर क्लिक केलं की मग तुम्हाला इथे सगळे वेगवेगळे मॉड्यूल्स दिसणार आहे. आणि आता जेव्हा तुम्ही ॲज अ फ्री युजर सुरुवात करता तेव्हा तुम्हाला साधारणतः 12 मॉड्यूल्स जे आहेत ते फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही सगळ्यात पहिले ह्याच्याने सुरुवात करू शकता, पर्सनल ब्रँडिंग विथ AI. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आता आपण जे शिकतो आहे ते जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI म्हणजे काय, ते जनरेट करतं, त्याला तयार करता येतं. त्याला काय काय तयार करता येतं, त्याला टेक्स्ट तयार करता येतं जे ChatGPT करतं. त्याला इमेज तयार करता येते, त्याच्यासाठी वेगळे टूल्स आहेत. त्याला व्हिडिओ तयार करता येतो, त्याच्यासाठी वेगळे टूल्स आहेत. त्याला आवाज तयार करता येतो, ऑडिओ तयार करता येतो, त्याच्यासाठी वेगळे टूल्स आहे. तर जेव्हा तुम्ही साइनअप करतायत फक्त तुमच्या गुगल अकाउंटने, तर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यातलं कमीत कमी एक टूल ऑलरेडी शिकायला मिळतं आहे. म्हणजे आता हा जो वर्कफ्लो आहे याच्यावरच तुम्ही आलात तर इथे तुम्ही तुमचं पहिले जिबली जर तुम्ही अजून तयार केलं नसेल तर तुम्ही जिबली तयार करू शकता. मग तुम्ही तुमची प्रोफाईल तयार करू शकता. मग तुम्ही तुमचा आवाज तयार करून घेऊ शकता एक 11 लॅब्स नावाचं टूल वापरून. आणि मग शेवटी तुमचा फोटो बोलका होईल असे 2 व्हिडिओ तुम्ही तयार करतात, एक इंग्रजीमध्ये आणि एक हिंदीमध्ये. आणि मग तसंच एक फेसलेस चॅनल कसं सुरू करायचं याच्यासाठीचं जे टूल आहे ते तुम्ही शिकू शकता. तर बरेच आहे. तर तुम्ही फक्त तुम्हाला साइन इन करायचं आहे आणि हे अकाउंट जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा बाय डिफॉल्ट तुमचा एक पोर्टफोलिओ तयार होतो. आता मी परत मेन्यूवर क्लिक केलं, जिथे सोशल होतं मग लर्न होतं त्याच्या खालीच पोर्टफोलिओ आहे.
आणि आता हा माझा काय म्हणतो ना, ही माझे इथे मी आता क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की AI लीला आणि इथे माझं नाव दिसतंय. तर मग हा माझा पोर्टफोलिओ आहे आणि मी फक्त ही लिंक डायरेक्टली माझ्या CV कॉपी करू शकते आणि ह्याच्यावरून लक्षात येईल की मला कोणते कोणते टूल्स वापरता येतात आणि काय काय ॲक्टिव्हिटीज मी केल्या आहेत. तर आय गेस तर तुम्ही विजिट करा आणि तुम्ही स्टार्ट करा तुमचा AIचा प्रवास. म्हणजे तुम्ही कोणत्याही मॉड्यूलवर गेलात तर जे मी पहिलं दाखवलं तेच मी परत हे करते की प्रत्येक मॉडेलमध्ये जसं मी काल इथे माहिती देत होते की कसा प्रॉम्प्ट लिहिला आहे तसंच आहे. तर इथे पहिले मॉड्यूलचं नाव आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे, लोकांनी तयार केलेल्या गोष्टी की त्यांनी कसे हे केले आणि मग इथे आपल्याला बघा प्रत्येक मॉड्यूलमध्ये इन्स्ट्रक्शन्स आहे की कसं करायचं आहे, की मला ChatGPTमध्ये जायचं आहे, फोटो टाकायचा आहे, मग मला आवडती ती स्टाईल मला टाकायची आहे आणि मग माझा फोटो तयार होईल. आणि मग त्याच्यानंतर फक्त तेवढंच नाही, तर मग तुम्हाला आणखी काय काय स्टाईल्स ट्राय करता येतील त्याच्यासाठी पण इथे माहिती आहे. म्हणून जर तुम्ही जिबली ट्राय केलं असेल तर तुम्ही डिझनी ट्राय करा. जर तुम्ही डिझनी केलं असेल तर तुम्ही क्लेमेशन करा किंवा मग गोंड करा किंवा मधुबनी करा, जे काही तुम्हाला आवडेल ते. आणि मग सगळ्यात शेवटी इथे तुम्हाला दिसेल की आता इथे मी अपलोड केलेल्या ॲक्टिव्हिटीज आहे, तर इथे तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी अपलोड करू शकता आणि मग तुम्ही नेक्स्ट चॅप्टर सुरू करू शकता आणि मग तुमचा पोर्टफोलिओ तयार होऊन जाईल. तर मग आय वूड से की जसा तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही AILeela.com सर्च करा आणि साइन इन करून काही मॉड्यूल्स करायला सुरुवात करा आणि आय थिंक दॅट कुड बी अ गुड स्टार्ट. म्हणजे तिथून तुम्ही तुमच्या AI शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात करू शकता एकही रुपया न भरता. आणि काही प्रश्न असतील तर तुमच्याकडे माझा नंबर आहेच, म्हणून तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. बाय बाय.